ह्याच्यावर फक्त टाकून ठेवलं, हा पूर्ण होऊन जातोय. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपली सुंदर सकाळ झालेली आहे आणि सुंदर सकाळची, सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. आजचा मेनू जो आहे तो मी तुम्हाला आता दाखवतेच, कारण अहोंची गडबड चालली आहे, त्यांना जायचं आहे आणि जेवायलाच घेत आहे मी. तर चला आता लगेच जेवायला बसते आणि दाखवते तुम्हाला काय मेनू आहे ते. आजचा छान असा मेनू आहे वांग्याचं कालवण केलेलं आहे सातारी भाषेत, आणि आपली साधी भेंडी आणि भाकरी. तर नंतर जेवताना भात घेतील, आता भाकरी आणि हे ताट तुमच्या पुढे आलेलं आहे आणि तुम्ही सुरुवात करा जेवायला. तर चला आता जेवण वगैरे झालेलं आहे, आवरलेलं आहे आणि आता निघाली आहे दवाखान्यात. आपल्या आशुताई ज्या आहेत त्या थोड्या जाम झालेल्या आहेत, तर त्यांना घेऊन जायचं आहे. बघा तोंड, बघा त्यांचं तोंड. तर तिला आता घेऊन जाते दवाखान्यात आणि बघूया डॉक्टर काय म्हणतात ते. सर्दी खोकला थोडासा ताप वगैरे आहे, तर त्याने जाम झालेली आहे, म्हणून मग आता दाखवून आणते. तर चला पटकन आवरते आणि निघते आहे आता दवाखान्यात. आली आहे खानापूरला. आशू आता औषधं घेऊन जरा पडली आहे, म्हटलं जरा आलीच आहे तर चला पटकन थोडंसं घर बघून यावं. तर आता जाते आहे घराकडे आणि बघूयात कुठपर्यंत कामाला आहे ते. चांगली झाली की ही मोठी खिडकी इथली मोठी झाली. एवढा होतोय ना. ह्याच्यावर फक्त टाकून ठेवलं, हा पूर्ण होऊन जातोय, ह्याचा नाही काय प्रॉब्लेम. या साईडला चला आता चाले आहे घरी आणि आता निघाले आहे वरच्या घरी. प्रथमेशच्या घराचं थोडंसं काम म्हणजे काही चेंजेस किंवा काय करायचं होतं त्यासाठी गेले होते आणि ते मग मी तुमच्याशी नंतर बोलते. नाही तर चला, प्रसाद आहे मुंबादेवीचा, वरच्या घरी द्यायचा आहे, तर तो आता घेऊन निघाली आहे. आता पिल्लूला थोडंसं खेळवते आणि मग प्रसादही देते. पिल्लू काय, कुठे जायचं? कुठे जायचं आपण कुठे जायचं सांग? कुठे जायचं बाबू? बाय कर, बाय कर, बाय 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 बाय. त्यांना बाय बाय कर की, म्हणजे आपण भूर जाऊयात. येते ना तू? येते ना भूर? बाय कर, बाय कर, बाय 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 बाय. ए माव कशी करती बघ, माव कशी करती, कशी करती माव? कसं करायचं पिल्लू? कशा? अच्छा कशा? हां ती आपण व्हिडिओ. चला मस्त खानापूरवरून आलेली आहे आणि पिल्लूकडून जाऊन आली आहे. महत्त्वाचं तुम्हाला असं सांगायचं म्हणजे दुपारी थोडासा आराम करावा म्हटला आणि मी थोडंसं म्हणजे झोपलीच होती आणि अक्षरशः शिवाज्ञा एकटी वरच्या घरून खाली चालत आली आहे आणि बरोबर आपल्याच घराच्या इथे येऊन तिने टर्न केला आणि बरोबर दारात येऊन उभी राहिली होती आणि नंतर मागून मग जीवन आला आणि मग जीवनने दरवाजा उघडला आणि मला हाक मारली, माई माई म्हणून. म्हटलं मी कोण आहे म्हणून मी बघायला बाहेर आली, बघते तर शिवाज्ञा दारात आणि मी झोपेत असल्यामुळे मी व्हिडिओ नाही घेतला तो, पण तो व्हिडिओ जर मी घेतला असता ना तर तुम्हीसुद्धा म्हणजे आश्चर्य केलं असतं. एकदाच फक्त चैतन्य दुपारी तिला म्हणजे आत्ता मी म्हणजे आरामाच्या आधी तिला घेऊन आला होता आणि पुन्हा घेऊन गेला, तर तिने तेवढंच ते बरोबर लक्षात ठेवलं. बरोबर वरच्या घराच्या इथून निघाली आणि बरोबर आपल्या इथेच येऊन ती थांबली. तिला कसं बरोबर लक्षात राहिलं असेल देव जाणे.
आणि अशी शिवाज्ञा. आणि म्हणजे इथेच म्हणजे पाऱ्यांवर खालीवर खेळत होती ती, जायलाच मागे ना, कसलीच जायला मागे ना. मी घेऊन जाते तरीसुद्धा जाईना, नाहीच, तिला तिथेच खेळायचं आहे. माऊ वगैरे दाखवली तर माऊसुद्धा पाहायची नाही आहे. तिला त्या पाऱ्यांवरच काय मज्जा येत होती काय माहिती खेळायला, आणि हलेनाच, म्हणजे तिथून हेच होईना, जाईनाच. शेवटी मग बैलगाडी आली, म्हणजे उसाचा म्हणजे जी वाड्यांची बैलगाडी आली. आणि ते बैल ज्यावेळेस तिने बघितलं त्यावेळेस हंबा हंबा करत म्हणजे थोडंसं त्यांच्या पाठी गेली. मी तिला अर्ध्यापर्यंत सोडायला पण गेले आणि तिथून मी माघारी आले, कारण मी झोपेच्याच याच्यामध्ये होती. आणि मी नंतर अर्ध्यातून माघारी आली. तिने बघितलं मला की मी मागे तिच्या नाही आहे म्हणून, आणि मला बघितलं म्हणजे मी माघारी आले हे बघितल्यानंतर मग तिने अजून मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. मग ताई शेवटी तिला घेऊन गेल्या. असली ही शिवाज्ञा. खरंच काय लहान मुलाला म्हणजे बुद्धी असेल खरंच. आणि बघा ना, आत्ता वर्षाची झालेली आहे, तिच्या एवढं लक्षात राहणं म्हणजे ती केवढी मोठी गोष्ट आहे. आणि तो प्रकार झाला. त्यात खानापूरला गेली होती. म्हटलं चला, आशूला दवाखान्यात घेऊन गेली होती ओझरड्याला, तिथून जवळच आहे म्हणून म्हटलं पटकन मग जाऊन यावं. खरं तर कालच जायचं होतं, काल स्वराचा बड्डे होता, पण काल काही जायला मिळालंच नाही. आणि त्यामुळे म्हटलं चला आज तरी राऊंड मारून यावं. मग लगेचच जाऊन आले. आशूने मग तिथेच जराशी जेवली आणि गोळ्या खाऊन थोडा आराम केला. मग थोडा वेळ मी तिथे थांबली, म्हणजे 1 तासभर थांबली असेल, आणि मग नंतर निघून आले. तर नेमकंच प्रथमेश आला होता, तर म्हणजे घराकडे गेली. आणि आता लॉफ्ट लेंटलचं काम चालू आहे. तर त्याचं म्हणणं म्हणजे आधी त्याने RCCमध्ये जिना घेतला होता, नंतर मग तो जिना कॅन्सल केला. हॉलमधून घेतला होता तो कॅन्सल केला, आणि नंतर म्हटलं की लोखंडी जिना टाकायचा बाहेरच्या साईडने. पुन्हा ते बाहेरचं पण थोडंसं प्लॅनिंग कॅन्सल झालं. मग ते आतून घ्यायचं. मग आतून कुठून घ्यायचं याच्यावर जवळजवळ आम्ही एक अर्धा-पाऊण तास तरी चर्चा करत होतो. आणि मग ते शेवटी फायनल झालं, आणि मग तो जिना कुठून घ्यायचं हे ठरलं. आणि त्याच्यामध्येच तिथे वेळ गेला. त्यानंतर मग पुन्हा मग आशूला उठवून मग घरी आलो, म्हणजे तिचा आराम पण तिचा व्यवस्थित झाला पाहिजे. आणि मग घरी आल्यानंतर मग म्हटलं थोडा आराम करावा. तिच्याकडे जाऊन आलो शिवाज्ञाकडे, आणि मग आराम करावा म्हटलं. पण कशाचा आराम, ही शिवाज्ञा खरंच खूप हुशार आहे. तर अशा पद्धतीने आता संध्याकाळ झालेली आहे, चहा घेतलेला आहे, आणि आता आलं आहे पाणी. आता मोटर चालू करते म्हणजे मग पाणी भरून घ्यायला येईल. आणि पाणी भरल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलं पाहिजे. आता म्हणजे अंधारच पडला, जवळजवळ आता वाजले आहे 6:15. तरीसुद्धा म्हणजे अंधार लवकर पडला, आणि आता दिवस लवकर मावळतो, अंधार लवकर, रात्र लवकर होते. दिवाबत्ती करून घेते आणि स्वयंपाकाला लागते. तर दिवाबत्ती पण नाही करायची कारण सुतक आहे, आणि म्हणजे अहोंच्या मामी काल एक्सपायर झाला, तर ते सुतक असल्यामुळे मग दिवाबत्ती पण नाही करायची आपल्याला. पण अगरबत्ती लावते मच्छरची, कारण खूप मच्छर भरतात, त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता अगरबत्तीच लावून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. चला तर मग आता पहिली म्हणजे मच्छरची अगरबत्ती लावते आणि मग स्वयंपाकाला लागते. चला, आज बचत गटाची मीटिंग आहे, हे मी विसरलीच होती. आज 10 तारीख आहे ते, आणि गटाची मीटिंग आहे ते लक्षातच नव्हतं. तर आता जेवण वगैरे आवरून घेतलेलं आहे, आज मस्त जेवण झालेलं आहे, आणि आता निघते आहे. समोरच मीटिंग आहे, आपल्या आशाताई आहेत त्यांच्या घरी, तर त्या मीटिंगसाठी निघते आहे. पटकन गटाची मीटिंग करून म्हणजे येईन, कारण थंडी खूप आहे, खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर थंडी वाढलेली आहे. तर चला, उशीर झाला मला, आधीच 9 वाजता मीटिंग असते. आता पहिलं मीटिंगला जाऊन येते. इतना सन्नाटा क्यों है? आम्ही आलो आहोत मस्त चहा घ्यायला, आणि हे छोटंसं बाळ बघा दूध घेतलेलं आहे. घ्या 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 घ्या. चहा सोडला, चहा नंतर लेमन टी, आणि आता लेमन टी पण बंद केलेलं आहे, आणि आता चक्क दूध. शेजारचं बाळ बी दाखवा. हो ना, शेजारचं बाळ चहा पिते, शेजारचं बाळ चहा पिते, पण हे बाळ बघा दूध पिते. हेल्दी स्ट्रॉंग व्हायचं आहे. चला, मस्त चहा पिऊन आलो, आणि आता आले आहे घरी. वर जाऊन आले, पण पिल्लू झोपलेलं आहे,
त्याच्यामुळे मग आता घरी आलेली आहे. तर आता चला मी सुद्धा आराम करते. आणि आत्ता वाजले आहेत 11:30. म्हणजे आता वेळ आरामाचीच झालेली आहे. म्हणजेच आपला हा व्हिडिओ इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे. तर चला, मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मज्जा करत राहा. बाय.